तर बघा आता तुम्हाला दिसत असेल मस्त आपले अंडे असे वरून असं क्रिस्पी झालेत. बरोबर. मला एकदा मी दाखवतो. ओहो 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 क्या बात. तर आता जो सीन एवढा भारी आहे ना का त्या सीनचा आनंद घेण्यासाठी मी स्नेहाला पण बोलवलं बाहेर. छान वाटतंय ना. तर हे बघा आता स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला 1.5 चम्मच टाकलेला आहे. आणि बघा आता मटन ऍड करते. म्हणजे मसाला वाटण मिक्स केल्यावरती लगेच मटन ऍड केलेलं आहे. बघा बघा मसाल्याचा जादू बघा. अजून ओवाचा बाकी आहे. जेव्हा मसाल्यामध्ये मटन खाणार ना तेव्हा तुम्हाला समजणार काय टेस्ट आहे मसाल्याची. खूप दिवसानंतर वाटतं वर्ष 2 ते 3 असं मटन म्हणजे बनवते मी. ओ हो ओ हो 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 इसको कहते खाना. मस्तच. आज एकदम लजीज जेवण झालेलं आहे. मटन बघा ना कसलं भारी शिजलंय बघा. ओ हो बघा मटन बघा कसं झालंय. असं पीस असलं ना की मजा येते मटन खायला. अप्रतिम. नमस्कार सर्वांना. तर आता मस्तपैकी रेडी झालेलो आहे. सकाळी उठल्यापासून एकच काम करत होतो म्हणजे काय भरपूर सारे आपल्या व्हॉट्सअप नंबरवरती म्हणजे बिझनेस नंबरवरती आपल्याला मेसेज आले होते मसाल्यांसाठी. तर सर्वांचे मसाल्याच्या ऑर्डर घेतल्या आणि अंघोळ वगैरे केले आणि आता मस्त रेडी झालोय. तर आता आपण पूजा करायला जाऊया म्हणजे घरामध्येच बाबांची पूजा करूया. आणखीन आजचा दिवस भरपूर बिझी जाणार आहे कारण आज रविवार आहे. भरपूर साऱ्या ऑर्डर ना पॅकिंग करायच्या आहेत आणि आता आपला मसाला आउट ऑफ स्टॉक पण होणार आहे. थोडासाच मसाला राहिलेला आहे. तर ज्याला कोणालाही मसाला हवा असेल तर पटापट ऑर्डर करून द्या. आम्ही व्हिडिओच्या मध्ये कुठे ना कुठे नंबर देतच असतो. आणखीन दुसरी गोष्ट हे मला तुम्हाला सांगायचं आहे. आजचा हा ब्लॉग आहे ना हा रविवारी आम्ही शूट करतोय. पण तुम्हाला कदाचित ना हा ब्लॉग तुम्हाला मंगळवारी बघायला भेटेल कारण आता मध्ये ना आम्ही भरपूर बिझी असल्यामुळे मसाल्याचे ऑर्डर भरपूर असल्यामुळे आमच्याशी काही ब्लॉग शूट करता नाही आला. म्हणून तुम्हाला ना आता शुक्रवारचा ब्लॉग रविवारी बघायला भेटला असेल आणि शनिवारचा ब्लॉग तुम्हाला सोमवारी बघायला भेटला असेल आणि आजचा म्हणजे आत्ता आपण शूट करतोय मी तुमच्या सोबत बोलतोय हा रविवारचा ब्लॉग तुम्हाला मंगळवारी बघायला भेटला असेल. तर हे सर्व तुम्ही मॅनेज करून घ्या म्हणजे नाहीतर कसं असतं कधी ना कधी कोणाला असं वाटतं अरे हे उपासच्या दिवशी नॉनव्हेज कसं काय खाल्लं, हे कसं खाल्लं, ते कसं खाल्लं, क्वेश्चन भरपूर करतात. तर हे पण तुमच्या माइंडमध्ये म्हणजे डोक्यामध्ये बसून घ्या का जे काही ब्लॉग आहेत ना आत्ताचे हे मागे पुढे झालेले आहेत. तर चला आता सर्वात पहिले आपण पूजा करून घेऊया बाबांची. आणि स्नेहा इथे पूजेसाठी फुलं काढते. बघा कधी कधी आपण असं मार्केटमधनं म्हणजे मार्केटमध्ये जायला आपण लेट होतो. कसं आहे आता गरमीचा टायमिंग आहे. गरमीचा टाइम असल्यामुळे काय होतंय फुलं लवकर खराब होतात. तर जे हारवाले असतात ना ते कमी स्टॉकमध्ये आणतात आणि लवकर गरमीची मुलं ना लवकर बंद करतात ना. 10:30-11 वाजेपर्यंत बंद करून टाकतात दुकानं. मग आपल्याला फुलं भेटत नाही. मग त्याच्यासाठी आम्ही इथे हे झाडं लावली जेणेकरून आपण फ्रेश फुलं काढूया. हा एक मी आतमध्ये काढून ठेवला मगाशी का तो थोडासा खराब झालेला म्हणून. बघा किती जास्वंदी छान. आणि बघा इथे किती आणखीन 1 2 3 4 आणि त्या साईडला 5 6 7 फुलं येतील. बटन रोज. इथे मिरचीच आहे. मिरच्या काढल्या तरी पण ना 2 ते 3 काढल्या येतात तशा. हा खराब झालाय का काढून फेक ना तो. बघा सुंदर एकदम फ्रेश फुलं. हो चला पूजा करूया. हा बघा पनवेल वरनं आपण हार आणलेला. आजचा दुसरा दिवस आहे. बघा किती एकदम ताजा टवटवीत दिसते अजूनपर्यंत. आता हे 3 ते 4 दिवस इझिली राहणार. हा आणि आपल्या घरामध्ये एसी पण चालू असते ना रात्री वगैरे तर ते एकदम फ्रेश राहतात फुलं. आणि ही जी फुलं आहेत ना ही जाड ही बरोबर राहतात 2 ते 3 दिवस. चला बोला सर्वांनी जय श्री महाकाल. बघा कालचा लावलेला दिवा अजून पण जळत आहे. अखंड दिवा मानसी कलेक्शन मधनं आपण घेतलेला आहे. आता तर खूप छान छान व्हरायटी आले त्यांचे ते ना. ते नवीन स्टॉक येतच असते ना. गणपती बाप्पाचा हे कुठे ठेवू जास्वंदी मध्ये ठेव ना दिसणारच नाही दिसतील ना. फुलानेच भरले.
सारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि. तर आता बघा पूजा वगैरे झाली. आता दुपारचं जेवण करते मी. आमचा नाश्ता वगैरे सगळं एकदम चांगल्या प्रकारे झालेला. तर आता मी काय करते, आज अंडाकरी करणार आहे. तर मी विचार केला की आज रेसिपी दाखवूया. मध्ये आपण दाखवलेली बघा अंडाकरी आणि लच्छे पराठेची रेसिपी नव्हती दाखवली, झटपट दाखवलेली. तर खूप ताईंचा कॉमेंट होता की स्नेहा प्लीज आम्हाला दाखव रेसिपी. अंडाकरीची रेसिपी दाखव. तर मी विचार केला आज दाखव. एकदम झटपट रेसिपी आणि एकदम टेस्टी होणारी रेसिपी आणि घरामध्ये बनतेच अंडाकरी. तर स्नेहाने सांगितलं की चला मग रेसिपी पण दाखवूया. परत नाहीतर कमेंट येतील ना, म्हणजे तुम्हालाही समजेल ना तुमच्या कमेंटचा आम्ही रिस्पॉन्स करतोय म्हणून. बरोबर. तर सर्वात पहिले बघा अंडे आहेत ना मस्तपैकी बॉईल करून घेतलेले आहेत. तर मी पटकन अंडे सोलून घेतो. अंडी मस्तपैकी साफ करून झालेली आहेत, म्हणजे सोलून झालेली आहेत. आपण अंडा मसाल्यासाठी मसाला रेडी करूया एकदम सिंपल. ओके. सर्वात पहिले 2 मीडियम साईजचे कांदे मस्तपैकी काय चॉप करून घेतलेले आहेत. हे जिरा काय घ्यायचं ते विचार चालू. सर्व मसाले घेते. सर्व म्हणजे एकच मसाला असणार. सगळे आपला मसाला ही वाला संपलाय. हा आणायला लागेल. चालेल आणेल ना, कारण आधी आपण पहिले भरपूर आणून ठेवायचो. आम्ही विचार केला आता जेव्हा फ्रेश बनते तेव्हाच आणूया. बरोबर. आणि आहे ना, आहे याच्यामध्ये. त्याच्यावर स्टिकर नाहीये ना, प्रमोशन थोडासा आला ना का मग आम्ही काय करतो, मग ते जास्त पॅकेट मध्ये आणतो आपल्या घरामध्ये युज करायला आणतो. हे बघा मस्तपैकी कढाई गरम झाल्यावरती स्नेहाने तेल टाकले जेवढा आपल्याला रेसिपीसाठी हवाय तेवढा. तेल गरम झालं की जिरा ऍड करूया. जिराला ना मस्तपैकी शिजवून घेऊया आपण. आर कच्चा नाही सोडायचा. तेजपत्ता. आता इकडे जे आपण कांदा चॉप करून घेतलाय ते ऍड करूया. आणि इकडे आता ना मी रेडीमेड आला लसणाची पेस्ट ऍड करणार आहे. तुम्ही जे फ्रेश करून पण करू शकता, पण माझा एक्सपिरियन्स आहे की जेव्हा पण मी अंडाकरी मध्ये रेडीमेड हे टाकते तर खूप टेस्टी बनते. माझा एक्सपिरियन्स आहे. आता मला माहिती नाही का तसं वाटतं मला, पण तुम्ही एकदा टाकून बघा. जर टाकत नसाल तर टेस्टी लागते. आता काय करायचं, शिजवून घ्यायचं, परतून घ्यायचं. तर इथे आता मी 1.5 टोमॅटो कट करून घेतलाय, चॉप करून बारीक एकदम. टाकूया. तर आता याच्यातला मसाला ना मी याच्यामध्ये ट्रान्सफर केला. तर याची झिप लॉक ना खराब झाली होती. त्यानंतर स्नेहा लजीज घरगुती 1 चम्मच टाकला अर्धा करून, कारण की आपण आता अंडा फ्राय करणार तेव्हा पण यूज होणार आहे मसाला. ओके. आणि जर तुम्हाला स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला हवा असेल तर स्क्रीनवरती आम्ही व्हॉट्सअप नंबर देतोय. तुम्ही घरी बसून आमच्याकडनं स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला ऑर्डर करू शकता. आता बघा फक्त स्नेहा लजीज मसाला आणि हळद टाकली आहे, पण तुमच्याकडे जर मसाले नसतील माझे स्नेहा लजीज तर तुम्हाला त्याच्यात धणा पावडर, काश्मीरी मिरची, गरम मसाला हे सगळं ऍड करावं लागेल, तेव्हा ती टेस्ट येणार. आता सेम अशी बनणार का नाही माहिती नाही, पण ज्यांच्याकडे स्नेहा लजीज मसाला ते नक्कीच ही रेसिपी ट्राय करा. एकदम अप्रतिम होते. हो बघा चवीनुसार मीठ पण टाकलेलं आहे. आणि आता मस्त पैकी आता मसाल्याला आपण शिजवून घेऊया. तर जोपर्यंत आता आपण काय करूया, मसाले शिजतायत ना, इथे अंडा फ्राय करून घेऊया मस्त. ओके. पॅन गरम झाल्यावरती सर्वात पहिले तेल टाकलंय अंडा फ्राय करण्यासाठी. तर आपण बघा अंडा फ्राय करतो ना तर त्या अंगावरती येते, तर त्याच्यासाठी काय पहिले आधी ना मीठ टाकायचं आपल्याला. त्याने काय होतं, अंड्याचा जो काय बोलतात शिंपले असतात ना अंगावरती येतात ते येणार नाही आपल्याला. आणि मग त्यानंतर स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला स्टिकर वाला आणायला गेलो असतो, पण मग नंतर मग आपल्याला शॉपला जायला लागलं. त्याच्यामुळे मी खाली गेलो नाही, मग टाइमपास होईल. नंतर जाईन तेव्हा मी अर्धा किलोचं पॅकेट घेऊन येतो. बघा तेल टाकले, तेल गरम झाल्यावरती मीठ टाकलंय, मग त्याच्यानंतर स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला टाकलेला आहे. आणि आता अंडा उडते का बघा, नाहीतर लगेच आता ओलं होतं ना अंडे आपले, अंगावरती येणार नाही. आता स्लो गॅस वरती आता फ्राय करून घ्यायचं छान असं.
हो 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 हो. मस्त आता क्रिस्पी करून घेऊया आपण. चालेल. तर बघा आता तुम्हाला दिसत असेल मस्त आपले अंडे असे वरून असं क्रिस्पी झालेत बरोबर. हा. तर आता अजून 2 मिनिटं लागतील, मस्त होईल मग. तर बघा अंडे आता चांगल्या प्रकारे मस्त हे झालेत फ्राय. काढून घेऊया आता एक डिश मध्ये. आणि हे बघा मसाले पण एकदम चांगल्या प्रकारे शिजलेले आहेत. तर आता क्रिस्पी फ्राय अंडे झालेले आहेत ते आपण कट करून घेऊया. मसाले शिजून झाल्यावरती बघा 1 ग्लास पाणी ऍड केलेलं आहे स्नेहानी. मिक्स करून घेऊया. मस्त मिक्स करून घेऊया. आता उकळ आला ना तर मस्तपैकी आपण अंडे सोडूया याच्यामध्ये. तर हे बघा कट केलेले अंडे ऍड करते स्नेहा. तर हे बघा आता चांगल्या प्रकारे अंडा ऍड करून करी मध्ये मिक्स केलेला आहे. चांगला उकल पण आलेला आहे. आता किती टाइम लागेल अंडा 4 मिनिटं आपण देऊया बस. 4 ते 5 मिनिटांमध्ये अंडा करी रेडी. तर फायनली अंडा कढी झालेली आहे. तुम्हाला एकदा मी दाखवतो. ओ हो क्या बात. तर आता कोथिंबीर ऍड केली बघा, किती छान वाटते. एकदा नक्की ही रेसिपी ट्राय करा. एवढी टेस्टी बनते ना ही रेसिपी, तुम्ही बोलणार. बघा ना तुम्हाला स्क्रीनवर बघा दिसते. ठीक पण झाली मस्त. आता आपण वाढूया, नाही तर ते कसं मॅश होणार पुन्हा. फक्त ना फक्त स्नेहा लजीज मसाल्यामध्ये बनवलेले. आणखीन काय का? मग म्हणून बोलते, ज्यांनी कोणी मसाले नाही घेतले एकदा नक्कीच ट्राय करा. कोणीही प्रो बनेल. ज्यांना जेवणचं होतात ना, कुकिंगचा सी सुद्धा येत नसेल ना, तो प्रो बनून जाणार. तर चला पटकन जेवण करून घेतो आणि जेवण करून झाल्यावरती डायरेक्टली मी मसाले पॅक करायला जातो. तर आता बघा राईस मी वाढून घेतलेला आहे. गरम गरम राईस सोबत अंडा करी. ढाबा स्टाईल पण फेल आहे हा ही अंडा करी समोर. हा मी खूप वेळेला बोललो सुद्धा ना, हो. ढाबाची सारखी बनवते म्हणून स्नेहा. आणि ते काय मिळवतात काय मिक्सिंग करतात आपल्याला नाही माहित त्यांची ना. मसाल्यामध्ये आपलं प्युअर आहे जेवण. आपण कोणाबद्दल वाईट नाही बोलत. आम्ही आमचं बेस्ट सांगतोय तुम्हाला. आपण पण जातो खायला असं हा. नाही, कधीतरी कंटाळा तर खातोच ना आम्ही किती वेळा कधीतरी. तरी खातो. हो चला जेवायला बसूया. बघा मस्तपैकी प्रेमाचं ताट वाढलेलं हो, आहे. नेहमी सारखा. हो किती आज काय झालं तुला? कंटाळा आलाय का माहित नाही, आपोआप कंटाळा आलाय. चल मग जेवण करून घे. अंडा कढी तुझ्या आवडीची आहे ना. चला जेवण करूया आणि जाऊया शॉपवरती मसाले पॅकिंग करायला. तर मी ना मसाला पॅक करायला आलो होतो. तर मसाला पॅक करून झालेला आहे 25 किलो. आणि आत्ता जस्ट दादाचा म्हणजे आपलं यूट्यूब फॅमिलीमधून दादा आहे बेलापूरवर ना इथे उलवेमध्ये मसाला घेण्यासाठी आला आहे. तर दादाने 2 किलो मसाला सांगितला. तर चला पटापट आपण मसाला देऊन येऊया. हा पॅकेट आहे ना हा घरी, कारण तुम्हाला तर दाखवलेलंच आहे आज मसाला संपलेला आहे. तर हा घरी घेऊन जाणार पॅकेट. बाबा बाबा काय गरम करते. जसं घरी आलो ना मस्तपैकी पहिलं फ्रेश झालो, AC लावली, थंडगार एकदम असं वाटतंय आता घरामध्ये. पण बाहेर निघल्यावरती बापरे असं वाटतं का कधी घरी जाणार. तर बाहेरची सर्व कामं केली, ज्यांना ज्यांना मसाले द्यायचे सर्वांना मसाले दिलेले आहेत. आणि स्नेहावाली सानू घरामध्ये. अरे बघून बोलते मी चेन वेअर कर. मी कर न्यू लॉकेट तू लाव ना मागून. काय दे मी लावते तिलाच हे करते. मला माहिती आहे. हा स्नेहाने पण घातलंय स्नेहाचं मंगलसूत्र. दाखव सांग तुझं लॉकेट. छान दिसते सांग. इकडे बघ ना हे मिरर बघ मध्ये. कुठलं आहे? पापलेट आहे का? आगो पापलेट वाली हे छान दिसतं मनानं भरलीस कवरी. छोटा दे मी करते. छोटा होईल ना नंतर बर्थडेच्या दिवशी. हे मस्त दिसते ना. वा मस्त वाटते, छान वाटते. हे होते स्पार्कल चमकते ना. हा. छान. पापलेट खायची, सुरमई खायची, कोळंबी खायची आंघोळ करत करत तुझ्या बर्थडेच्या दिवशी. कुठे बी चाललंय. जाऊ. सरप्राईज आहे, सरप्राईज. चल चल आता आपण आता आम्ही जस्ट घरी आलोय आणि स्नेहाने चहा बनवलाय. तर आम्ही चहा घेतो ना सानू. चला खारी हान ना, 2-3 हान खाऱ्या. चला या सर्वांनी चहा पियायला. या सर्वांनी चहा पियायला. आज मार्केटमधनं येता ना
मी मटन पण घेऊन आले, आज मटन खायची इच्छा झाली. सर्व इच्छा पूर्ण होतात ना. मटण खायची इच्छा झाली, तुमची सर्व इच्छा पूर्ण करणारी त्या अन्नपूर्ण आहे, मग काय करणार. आता माझ्या इच्छा फक्त एकच याची वाट बघतोय, पावसाळ्याच्या चिवण्यांची. चिवणी आता ना चहा पिऊन झाला आणि मला एक अर्जंट फोन आला होता, तर फोनवरती बोलून झालं. मी बाहेर आलो होतो फोनवरती बोलायला, तर आता बाहेरचं तुम्हाला सीन दाखवतो. हे बघा, सनसेट झालाय बस. ओ हो लवली, काय भारी वाटते बघा ना. हा तुम्ही वरचा ढग बघा आणि तिथे सनसेट झालेला बघा, आणि हा गव्हाण गाव बघा, किती भारी वाटतं, एकदम सुपर जबरदस्त. आता जो सीन एवढा भारी आहे ना, का त्या सीनचा आनंद घेण्यासाठी मी स्नेहाला पण बोलवलं बाहेर. छान वाटतंय ना. चला तुम्ही टाइम लॅब मध्ये एन्जॉय करा हा सीन. बघ किती भारी वाटते स्नेहा, पैसा वसूल आहे ना हा सीन बघा. प्लेन मध्ये काशीला गेलेलो बघा, हा सेम तसं वाटतं की आपण आता ढगामध्येच आहोत. बरोबर. एकदम तू विचार कर पावसाळ्यात किती भारी आणि मी तुम्हाला वाटेल. बोलते, काय इतकं गरमी लागते, कुठला व्ह्यू. पण आज बघा पूर्ण समुद्र पण दिसतोय ना. हा बघा, या साईडला समुद्र आहे, तिकडे. क्लिअर झालं हा हे बघा, इथे समुद्र आहे. तर आता ना आम्ही जेवण बनवायला सुरुवात करतो. तुम्हाला रेसिपी दाखवतो मटनची. हे बघा, आत्ताच म्हणजे मागाशी जेव्हा मी मसाले पॅकिंग करायला गेलो होतो, तर तुम्हाला सांगितलेलं ना मसाला संपलाय, तर घेऊन आलेलो आहे मी. हो, न्यू पॅकेट. हा, कैची नाही का? कैची तुम्ही घेतलेली ना, असेल ना. सगळं हरवून टाकतात. नीट हा, वरना झीप त्याचं हे होईल असं हे. आता सर्वात आधी ना आपण वाटण बनवून घेऊया. कोथिंबीर घेतली थोडीशी, ओके. 4 ते 5 लसणाच्या पाकल्या, हा, 2 हिरवी मिरची आणि ओके. भाजलेला खोबरा. आणि भाजलेला नारळ. खोबरा. ओके. कसं होते थंड याच्यामधनं? एकदम मस्त लागते, कारण आपण कसं फ्रीजचं पाणी पित नाही ना, हा, एकदम थंड. ऍसिडिटी अजिबात होत नाही. तसे पण आपल्याला ऍसिडिटी होतच नव्हती, पण हे पिल्याने पोट एकदम मस्त शांत राहते. मस्त म्हणजे थंडगार एवढा होतंय ना पाणी, कितीही गरम असू दे, फ्रीजच्या पाण्याला म्हणजे मागे टाकील हा पाणी ना. फ्रीजचं पाणी तर मी ते ना आपण आम्ही तर कधी हेल्थसाठी पित पण चांगलं नाही नाही. ना हा. ते. आणि बघा, स्नेहाने मस्त वाटण तयार केलेलं आहे, पेस्ट वाटण, तुम्ही काही पण बोलू शकता. हो. आणि आता गॅसवरती कुकर ठेवलेला आहे. कुकर मध्ये मटण बनवूया. ओके. तेल टाकूया जेवढा आपल्याला रेसिपीसाठी हवाय तेवढा. हो. हे बघा, तेल गरम झाल्यावरती अख्खे मसाले टाकते. काय काय टाकलंय तर बघा, अख्खे मसाले टाकलेले आहेत. तर काली मिरी टाकली आणि स्टारफूल टाकलंय, दालचिनी टाकलेली आहे आणि आपला तेजपत्ता ना. हो, हे बघा, त्याच्यात थोडंसं ऍक्च्युली मटन आणि चिकन मध्येच हे मसाले ऍड करा बस. हा, ते तर तुम्ही बघतायच, आपण जेव्हा मटन चिकन करतो तेव्हाच मसाले यूज करतो, ओके. अख्खे मसाले. आणि मग त्यानंतर लसूण. तर 2 कांदे घेतले चॉप करून. ओके. तर हे बघा, आता स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला 1.5 चम्मच टाकलेला आहे. नवीनच पॅकेट ओपन केलेला आहे मसाल्याचा. आणि मग त्यानंतर थोडीशी हळद आणि मग त्यानंतर चवीनुसार मीठ. बघा, फक्त 2च मसाल्यांमध्ये जादू बघा नंतर. आणि मस्तपैकी एकदम चांगल्या प्रकारे आता मसाल्यानं आपण शिजवून घेऊया. आणि जो आपण वाटण रेडी केलेलं ते ऍड करूया. बघा, वाटण पण ऍड केलेलं आहे, थोडंसं पाणी ऍड केलंय जेणेकरून सर्व वाटण निघून जाईल. मग वेस्ट नाही होणार. हा, चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊया. आरामात. गरम झालंय खूप. आणि बघा, आता मटण ऍड करते. म्हणजे मसाला वाटण मिक्स केल्यावरती लगेच मटण ऍड केलेलं आहे बघा. मस्त वॉश करून ठेवलेला. ओके. किती झालं मटण? अर्धा किलो. तर छान असं 2 ते 3 मिनिटं मी असं परतून घेतलंय मटण. हे बघा, एकदम चांगल्या प्रकारे. तर आता आपण ना गरम पाणी केलं इकडे बघा. ओके. 1 ते 1.5 ग्लास ऍड करूया मटण मध्ये डायरेक्ट. गरम पाणी ऍड केलेलं आहे आणि पुन्हा एकदा चांगल्या प्रकारे आपण मिक्स करून घेऊया. हो.
ही पण आयडिया ना आपल्या युट्यूब फॅमिलीने दिली ना, गरम पाणी. तर तेव्हापासून मी मटन आणि चिकन मध्ये तर नाही मोस्टली हे करत, पण मटन मध्ये टाकते. हो तर बरोबर. मला पण आवडते मग ते हा ज्युसी बनते मटन एकदम. बरोबर. अरे बघा मस्तपैकी मिक्स मिक्स केलेला आहे बघा. कलर बघा अजून भारी येईल ना. हो. तर आता आपण एक बॉईल साठी थांबलो. एक बॉईल आलं की मस्त झाकण देऊया आणि 4 ते 5 सिटी मध्ये आपलं मटन रेडी होणार. बघा मसाल्याचा जादू बघा. अजून ओवाचा बाकी आहे. हो. जेव्हा मसाल्यामध्ये मटन खाणार ना टेस्टी तेव्हा तुम्हाला समजणार काय टेस्ट आहे मसाल्याची. खूप दिवसानंतर वाटतं वर्ष 2 ते 3 असं मटन म्हणजे बनवते मी. अच्छा. कुठे मी असं बनवते ते आता आगरी हा. पद्धतीचं आहे आपलं हे, पण फक्त फरक एवढाच आहे की कुकर मध्ये शिजवणार आहे मी बस. ओके. ते बघा हलकासा उकल आलाय. आता या स्टेज वरती आपण झाकण लावूया. स्नेहाचा हात जरा बिझी आहे म्हणून. ओके. आता किती सिटी द्यायच्या? 4 ते 5 द्यायचे आपण मीडियम फ्लेम वरती. ओके. तर फायनली मटन झालेलं आहे. या 5 साईडला शिटी दिलीये एक मी. किती 5. हा. ओ हो ओ हो हो हो. इसको कहते खाना. मस्तच. असली बघा खाना. काय शिजलाय. फोटो काढायचे ते काढून घ्या आधी. वाव. मस्तच. आता काय कोथिंबीर टाकणार ना? कोथिंबीर टाकणार मी, चेंज करणार याच्यात बाउल मध्ये. ओके. बोल मध्ये चेंज करणार. हे बघा मटन बघा. हा आहे रिझल्ट. स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाल्याचा. सानूची छोटी चपाती. एक्स्ट्रा राहिलेला पीठ. तर आता आम्ही जेवायला घेतो. या सर्वांनी जेवायला. मटन बघा. ओ हो ओ हो हो हो. तिने बघितला कलर एकदम खुश झाली. अरे आता म्हणजे चपाती हातात घेतली. सानूला सांगितलं की चिकन बनव. मटण. आज का तू बोलीस नको म्हणून? मटन घ्यायचं होतं तुला. का बोलली काय ती स्वतःहूनच बोलली पप्पाला बोला मटन आणा. अच्छा. काय तिला मटनची कधी खायची आहे. ग्रेव्ही आवडते का? हो. बघा कलर बघा किती भारी असं आलंय. भन्नाट. चपाती आहे सोबत. अरे अरे अरे. सानू कशी झाली ग्रेव्ही? भारी ना. चला करूया सुरुवात. आज एकदम लजीज जेवण झालेलं आहे. सर्वात पहिले तुम्हाला मटण दाखवते. बापरे मटण बघा ना कसलं भारी शिजलंय बघा. हो 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 हो. म्हणजे असे तुकडे झाले ना की लगेच समजायचं का मटण एकदम भारी शिजलेलं आहे. आणि बकऱ्याचा जो मीठ आहे ना म्हणजे मटण तो एकदम तुम्हाला चांगला मिळालेला आहे. तर चला आता मला राहावंसं नाही होत. म्हणजे जेवायचं आहे आता. पटकन घेतो मटण. ओ हो 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 लजीज. अप्रतिम अप्रतिम. आता आपण चपाती हे करूया. आता तुम्हाला कसं दाखवायचं आहे म्हणून माझे हात थोडेसे मॅशी होतील तर तुम्ही समजून घ्या. ओ हो ओ हो. आणि आता मी टेस्ट केला एवढा म्हणजे अप्रतिम झालाय ना. बापरे काय भारी झालंय. मस्त. तुम्ही माझ्या तोंडात टाकला पाहिजे. ओ हो लाजवाब. माझ्या तोंडातून पाणी आलं आता. लिंबूचा रस पिलतो याच्यामध्ये. बघा मटण बघा कसं झालंय. असं पीस असलं ना की मजा येते मटण खायला. अप्रतिम. आता स्नेहासाठी डिश वाढते. आणि मी यांना बोले मला माहितच आहे टेस्टीच झालाय. तर चला आता आम्ही मस्त जेवण करून घेतो आणि आता आपण या ब्लॉगला इथे एंड करूया. तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय.